महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते जयंत पाटील अनेक आमदारांसह करणार भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश। सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याचं वृत्तही रंगले असताना त्यांच्या काही समर्थकांनाही हा प्रवेश व्हावा असं वाटत असल्याचं दिसून येते। जयंत पाटील यांनी काही विश्वासू निकटवर्तीयांशी याबाबत चर्चा केल्याचं खात्रीशीर वृत्त आहे। त्याचमुळे सर्वांचं लक्ष आता जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे। त्याच्याच चर्चेच्या वादळात जयंत पाटील यांनी काहीच स्पष्ट केलेले नाही। भाजपामधून एक मंत्रीपद सांगलीसाठीच रोखून ठेवल्याचं भाजपाच्या नेत्यांनी वेळोवेळी स्पष्टही केले। यातूनच पालकमंत्रीपद जयंत पाटील यांच्याकडे येईल असं तर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहे। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांगलीचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्याने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर काहीसे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। इस्लामपूर मतदारसंघातील भाजपाच्या काही नेत्यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। एका राज्यमंत्र्याचे जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे। तरीही भाजप प्रवेशासंदर्भात जयंत पाटील यांनी निकटवर्तीयांशी याबाबत चर्चा केली आहे। कासेगाव तालुका वळवा येथील क्रांतीवीर बाबूजी पटाणकर यांचे 73वा स्मृती दिन साजरा होत आहे। यावेळी पक्षाचे नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, डॉक्टर भारत पाटणकर, डॉक्टर संपत देसाई यांचे नावे निमंत्रण पत्रिकात आहे। परंतु जयंत पाटील यांचं नाव निमंत्रण पत्रिकात नसल्याने कासेगाव पंचक्रोशीत यावरही तर्कवितर्क लढले जात आहे। गतवर्षीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते। याची आठवण सर्वसामान्य नागरिकांनी करून दिली आहे। त्याचमुळे सध्या तरी जयंत पाटील द्विध मनस्थितीत असेल तरी त्यांचे समर्थक त्यांच्या भाजप प्रवेशाची इच्छा बाळगून असल्याचं दिसून येते। जयंत पाटलाच्या वाटेवर अशा मथळ्याखाली परिस्थिती निर्माण झाली आहे। तर लोकमत वृत्तावरून जयंत पाटलांच्या समर्थकांसह विरोधकांनी समाज माध्यमावर चर्चा केली आहे। काही हितचिंतकांनी पाठिंबा दर्शवलाय तर काहींनी भाजपाचे त्यांच्या करेक्ट कार्यक्रम केल्याची प्रतिक्रिया दिली आहे। तर मित्रांनो, याविषयी तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।